या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही. पण मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो. त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत. त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल. त्यामुळे दुपारच्या नंतर हो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गुलदस्त्यात असतात. त्यामुळे गुलदस्त्यात असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या गुलदस्त्यात राहणं पण फार गरजेचं असतं. त्यामुळे 3 वाजता तर भाजपच्या या 2 प्रमुख नेत्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतात मला या पक्षप्रवेशाविषयी माहितीच नाही आणि रवींद्र चव्हाण असं म्हणतायत की काही गोष्टी गुलदस्त्यात असलेल्याच बऱ्या. आज पक्षप्रवेश होणार याविषयी आपल्याला माहीत नाही, मात्र दुपारनंतर पक्षप्रवेश होऊ शकतात. मंगळवारचा दिवस त्यासाठी ठेवलेला आहे. तो या सगळ्या प्रतिक्रियांनंतर क्रिया-प्रतिक्रिया आणि वेगवेगळ्या रिॲक्शन्स आपण सगळ्यापासून पाहतो आहोत. या सगळ्यानंतर आता पक्षप्रवेशाला मात्र सुरुवात होते आहे. सुधाकर बडगुजर यांचा थोड्याच वेळामध्ये भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. या प्रवेशाची आता औपचारिकता बाकी आहे असं आपण म्हणूया. आणि पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. मुकुल, नाशिकमधलं जे काही राजकारण गेल्या काही वर्षामध्ये बदलत आलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर असतील किंवा बबन घोलप असतील, त्यांचं कुटुंब असेल, यांच्या पक्षप्रवेशाविषयी आपण बोललोच. त्याशिवाय इतरही काही महत्त्वाचे पक्षप्रवेश भाजपमध्ये होत आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेत तर होतातच आहेत, मात्र सध्या भाजपचा पक्षप्रवेश सुरू आहे म्हणून भाजपविषयी आपण बोलूया. कशा प्रकारे कुठल्या कुठल्या पट्ट्यात भाजपनं आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे या वेगवेगळ्या नेत्यांच्या रूपानं? अमोल, भाजप शहरामध्ये 3 विधानसभेचे मतदारसंघ येतात. या 3ही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत. लोकसभेमध्ये जरी महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी विधानसभेमध्ये भाजपचे 3ही उमेदवार निवडून पट्टा जो आहे हा भाजपचा विचारसरणीचा पट्टा म्हणून याकडे बघितलं जातं. आता जे आणखी एक नाव याचा पट्टा म्हणून याकडे बघितलं जातं. आता जे आणखी एक नाव या प्रवेशामध्ये आहे ते अशोक मुर्तडक. अशोक मुर्तडक हे पहिल्यापासून शिवसेनेमध्ये होते. त्यानंतर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मनसेचे नाशिकमध्ये सत्ता असताना मनसेने 2.5 वर्षानंतर जो दुसरा महापौर नाशिककरांना दिला होता त्यामधलं नाव म्हणजे अशोक मुर्तडक. यांनी मनसेच्या माध्यमातून नाशिकचं महापौर पद भूषवलेलं आहे. परंतु विधानसभा निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे मनसेची नाशिकमध्ये सत्ता होती, परंतु आता 40 वरनं नगरसेवक संख्या ही अवघी 5 वर आलेली आहे. मनसेचं यापुढे काही खरं नाही असं अशोक मुर्तडक यांना वाटू लागलं आणि त्यांनी महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये सरकार येईल हा अंदाज बांधून विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे असतानाच भव्य व्यासपीठावर अशोक मुर्तडक यांचा प्रवेश झालेला होता. हा प्रवेश सुधाकर बडगुजर यांच्याच माध्यमातून झालेला होता. त्यामुळे सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये येत आहेत आणि म्हणूनच अशोक मुर्तडक हे देखील भाजपमध्ये येत आहेत. अशोक मुर्तडक यांचा जो पॅनल आहे ते मनसेमध्ये असताना देखील त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये इतर पक्षांना सोबत घेऊन त्यांचा 4 प्रभागाचा पॅनल केलेला होता. खरं तर एक वरिष्ठ नेता असताना पक्षाच्या इतर उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी ह्या त्या नेत्याची असते, परंतु अशोक मुर्तडक यांनी त्यावेळेस तसं केलं नाही आणि आपलं सोयीचं राजकारण त्यांनी बघितलं. आताही त्यांचा कल हा अशाच पद्धतीचा बघायला मिळतो आहे. हा जो परिसर आहे इथे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची ताकद आहे. इथले 1-2 प्रवेश काही दिवसामध्ये भाजपमध्ये किंवा शिवसेना शिंदे गटामध्ये होणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षामध्ये आपण राहावं. जर महायुती झाली तर त्या प्रभागामध्ये त्या पक्षाला काही जागा वाटून दिल्या जातील. आपला जे पॅनल आहे ते पॅनल अधिक सक्षम होईल हा विचार करून अशोक मुर्तडक आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला देखील राजकीय किनार ही निश्चितच आहे. दुसरा आपण बघितलं तर दिलीप दातीर
हे देखील आधी शिवसेनेमध्ये होते, नंतर मनसेमध्ये गेले. मनसेचा त्यांना पक्षामध्ये प्रवेश करता करताच राज ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्यांना महानगर प्रमुख पद दिलं. मात्र महानगर प्रमुख पद दिल्यानंतर देखील त्यांची कार्यपद्धती ही वादग्रस्त ठरली होती. इतर पदाधिकाऱ्यांना डावलणं, त्यांना कुठल्या विचारसरणीमध्ये घ्यायचं नाही अशा स्वरूपाचे त्यांच्यावर आरोप झाले. अखेर काही कारणास्तव त्यांना पक्षाचा पदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता आणि त्यानंतर मागच्या विधानसभेमध्ये म्हणजे आता जी विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेस दिलीप दातीर यांनी सीमा हिरे, ज्या सुधाकर बडगुजर यांच्या विरोधामध्ये सध्या आहेत, त्या सीमा हिरे यांना पाठिंबा दिलेला होता. विधानसभा निवडणुकीसाठी मी तुमचं काम करतो अशा स्वरूपाचं त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि आज ज्यांना सीमा हिरे यांना विरोध आहे निश्चितपणे मुकुल एक अपडेट येते आहे, त्यासाठी थोडं थांबवतो. बावनकुळे देखील पक्षप्रवेशाला हजर राहतील अशी चिन्ह, अशी प्रश्न आता निर्माण झालेला आहे. गिरीश महाजन यांच्याकडून चंद्रशेखर बावनकुळेंना फोन केलाय असं कळत आहे. बावनकुळेंना त्यांनी फोन करून या पक्षप्रवेशाला उपस्थित राहण्याबाबत आपण उपस्थित राहावं अशा प्रकारची कदाचित विनंती केली आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षात बावनकुळे आता इथे येणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पक्षप्रवेशाबद्दल आपल्याला माहीत नाही अशी प्रतिक्रिया, जाहीर प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली होती आणि त्यानंतर आत्ताची जी अपडेट येते आहे, सध्या पक्षप्रवेश करणारे सगळे नेते आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत, कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी पक्षप्रवेशाची औपचारिकता पार पडणार आहे आणि अशामध्ये ही महत्त्वाची बातमी येते आहे की बावनकुळे देखील पक्षप्रवेशाला हजर राहण्याची शक्यता आहे, कारण गिरीश महाजन यांनी त्यांना फोन केल्याचं कळतं. अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ. अभिषेक, काय नेमकी माहिती मिळतेय या गिरीश महाजनांनी केलेल्या फोनबद्दल? गिरीश महाजन यांनी एकूणच या पक्षप्रवेशासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन केला आहे. बावनकुळे हे मंत्रालयात होते आणि मंत्रालयामध्ये त्यांच्या बैठका देखील होत्या. एकूणच कॅबिनेट नंतर काही बैठका होत्या आणि त्यानंतर ते भाजप कार्यालयामध्ये जो जनता दरबार होता त्यासाठी उपस्थित राहणार होते. मात्र सकाळी जर पाहिलं तर त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की एकूणच या पक्षप्रवेशासंदर्भात आपल्याला कल्पना नव्हती आणि त्यामुळेच एकूणच मोठा संभ्रम या पक्षप्रवेशासंदर्भात निर्माण झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. प्रदेशाध्यक्ष असूनही बावनकुळे हे अनभिज्ञ होते या पक्षप्रवेशासंदर्भात आणि त्यामुळेच पक्षप्रवेश होणार की नाही असे देखील प्रश्न निर्माण झालेले होते. मात्र एकूणच त्यानंतर उत्तर देण्यात आलं आणि आता आपण बघू शकतो की चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः इथं दाखल झालेले आहेत आणि बावनकुळे आणि चंद्रशेखर बावनकुळेंसोबतच जर पाहायचं तर मंत्री गिरीश महाजन असतील हे देखील आपल्याला इथं उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. सोबतच रवींद्र चव्हाण यांची देखील उपस्थिती या पक्षप्रवेशाला आपल्याला दिसतं आहे. त्यामुळे एकूणच सगळा वाद आहे तो संपला का हा देखील सध्याला प्रश्न निर्माण होत आहे. मात्र कुठंतरी कम्युनिकेशन गॅप तो या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला सध्याला पाहायला मिळाला. एकूण पक्षप्रवेश होत असताना ही पक्षप्रवेशाची माहितीही कुठेतरी प्रदेशाध्यक्षांना नव्हती आणि त्यामुळे एकूणच प्रश्न जे आहेत ते आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळालेले होते. सध्याला तिन्ही नेते आपल्याला या पक्षप्रवेशासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहेत आणि सुधाकर बडगुजर सोबत बबनराव घोलप असतील या दोघांचाही पक्षप्रवेश थोड्याच वेळात संपन्न होईल. निश्चितपणे या क्षणाचं राजकारणातलं हे अत्यंत महत्त्वाचं व्हिज्युअल आहे असं आपल्याला म्हणायला हवं. जी दृश्य सध्या एबीपी माझाच्या स्क्रीनवर आपण पाहतो आहोत